नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडकर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, राज्य शासनाने शेतकऱ्यांची कर्जमाफी 2 लाखापर्यंतची केली जाईल अशा प्रकारची घोषणा केलेली आहे आणि त्या संदर्भातच कर्जमाफीच्या संदर्भातच त्यांनी एक समिती देखील गठीत केलेली आहे आणि त्या समितीचा अहवाल देखील आत्ताच राज्य शासनाला त्या समितीने सुपूर्द केलेला आहे आणि राज्य शासनाने देखील तो अहवाल हा ॲक्सेप्ट केलेला आहे। त्याच्यामुळे ज्या वेळेस राज्य शासन मंत्रिमंडळामध्ये या कर्जमाफीची जी काही समितीचा अहवाल आहे त्याच्यावरती ज्यावेळेस चर्चा करेल त्याच वेळेस याचा अटी आणि शर्तीचं जे काही रूपरेषा असेल ती शेतकऱ्यांच्या समोर येणार आहे। आता ही झाली एक बाजू। तसेच बघा, सहकार विभागाने देखील राज्यस्तरीय बँकर समितीला एक प्रकारे शेतकऱ्यांचा डाटा गोळा करण्यासाठी सांगितला होता। आता हा जो डाटा आहे तो कधीचा गोळा करायला सांगितला होता, तर 1 एप्रिल 2022 ते 30 सप्टेंबर 2025। आता या कालावधीमध्ये जे शेतकरी थकीत आहेत, कोणते शेतकरी नियमित आहेत, तर हा संपूर्ण डाटा राज्यस्तरीय बँकर समितीने हा सहकार विभागाला सुपूर्द केलेला आहे। त्याच्यामुळे हा सहकार विभागाचा डाटा आणि राज्यस्तरीय जी काही समिती कर्जमाफी संदर्भात नेमलेली होती तर त्या कर्जमाफीचा अहवाल याच्यावरती चर्चा केल्यानंतर शेतकऱ्यांना नेमकी कर्जमाफी कुठल्या स्वरूपाची द्यायची आणि त्याचे निकष काय असणार, अटी काय असणार, तर हे निश्चित होणार आहे। कारण राज्य शासनाने सांगितलं होतं की आम्ही 30 जूनच्या अगोदर कर्जमाफी करू। आता मध्यंतरी महसूल मंत्री असतील तसेच मुख्यमंत्री असतील यांनी देखील वेळोवेळी असं सांगितलेलं आहे की खरीप हंगामापूर्वी आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू। आता आपण पाहिलं तर खरीप हंगाम चालू होतो 7 जूनला, म्हणजे पेरण्या चालू होत्या 7 जूनला, मग जूनच्या अगोदरच ही कर्जमाफी होते का, हा देखील एक प्रकारची आशा शेतकऱ्यांना लागलेली आहे। त्याच्यामुळे राज्य शासन लवकरच या जे काय मंत्रिमंडळाची बैठक असते तर त्या बैठकीमध्ये जो काय अहवाल आहे त्या अहवालावरती चर्चा करेल। तो अहवाल राज्य सरकार चर्चेसाठी मांडणार आहे आणि अहवाल मांडल्यानंतर त्याच्यावरती राज्य सरकार चर्चा करेल आणि साधक बाधक चर्चा केल्यानंतर त्यावरती नेमकं याचे त्रुटी असतील किंवा त्याचे नियम असतील, अटी असतील, तर त्या कशा प्रकारे लावायचा तो संपूर्ण डाटा घेऊन राज्य सरकार त्या संदर्भात चर्चा करून हा शेतकऱ्यांसमोर एक प्रकारची रूपरेषा मांडणार आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांना देखील एक प्रकारची प्रतीक्षा आहे की हा जो अहवाल आहे तो नेमका कोणत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला जाणार आहे की जेणेकरून कर्जमाफीचं स्वरूप आपल्याला समजेल। आता याविषयी जर काय अजून अधिकृत अशी अपडेट आली तर ती अपडेट देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रामाणिक प्रयत्न करू। तुर्तास धन्यवाद।